हाय स्टुडंट, मी भालके सर आणि आपलं खूप 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 स्वागत आहे आपल्या भालके सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. या ठिकाणी बघा, आपण आज फर्स्ट चॅप्टर जो 12चा आहे महाराष्ट्र बोर्ड फिजिक्स रोटेशनल डायनॅमिक्सची चर्चा यामध्ये करणार आहोत. ह्याचा जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे तो मी मागच्या व्हिडिओमध्ये कव्हर केला आहे. तुम्हाला पाहायचा असेल तर याच चॅनलवर तुम्ही सर्च करून बघू शकता. जो इंट्रोडक्शनचा पार्ट आहे आपण त्यामध्ये घेतलं होतं. तरी मी तुम्हाला थोडंसं रिपीट करतोय की इंट्रोडक्शनमध्ये काय काय घेतलं होतं आपण. इंट्रोडक्शनमध्ये आपण हे घेतलं होतं बघा, की जे मोशनचे प्रकार असतात, मोशन म्हणजे काय, आपण ह्याच्यावर जरा चर्चा केली होती त्यामध्ये. त्याच्यानंतर मोशनचे 3 प्रकार ॲटलिस्ट आपला 12th पर्यंत स्टडी करायचे. एक प्रकार आहे बघा ह्याचा लिनियर मोशन म्हणून आपण ह्याला लिनियर, ज्याला असं नाव देऊ शकतो आपण दुसरं, ह्यालाच आपण 1 डायमेन्शन मोशन असं सुद्धा म्हणता येऊ शकतं. त्याच्यानंतर दुसरा एक प्रकार आपण बघितला तो म्हणजे 2 डायमेन्शन मोशन. याच्यामध्ये आपण एक्झाम्पल दिलं होतं सर्क्युलर मोशनचं. त्यानंतर तिसरा एक अजून प्रकार बघितला होता आपण, त्याला म्हणूया आपण 3 डायमेन्शन मोशन. आता 3 डायमेन्शनमध्ये सुद्धा एक एक्झाम्पल बघितलं होतं जे की रोटेशनल मोशन आहे. आणि आपल्या चॅप्टरचं नाव सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल चॅप्टरचं नाव आपल्या रोटेशनल डायनॅमिक आहे. परंतु यामध्ये सर्क्युलर मोशनचाही काही पार्ट आपला स्टडी करायचा आहे. डेफिनेटली अर्धा चॅप्टर, जवळपास हाफ चॅप्टर आपला सर्क्युलर मोशनवर डिपेंड आहे आणि हाफ चॅप्टर आपला रोटेशनल आहे. आणि दोघांचं मिळून हा चॅप्टर तयार केला आहे. तर इंट्रोडक्शनमध्ये आपण ही सगळी ह्याच्यावर चर्चा केली होती. आज आपल्याला काय बघायचं आहे बघा. अगोदर मी काय करेन, थोडं काही सिम्बॉलिक रिप्रेझेंटेशन तुम्हाला देईल. या ठिकाणी जे बी काही सिम्बॉल यूज केले जातील, जे बी कन्सेप्ट असतील आपल्या ह्या चॅप्टरमध्ये, त्यामध्ये काही सिम्बॉल आहेत आणि ते वारंवार आपल्या ह्या चॅप्टरमध्ये म्हणून नाहीये, तर पुरा जो फिजिक्सचा आपला पुरा सिलेबस आहे त्यामध्ये हे कंटिन्युअस सिम्बॉल येत राहतील. तर बघा, यामध्ये बी काही लिनियर मोशनचे सिम्बॉल असतील आणि काही सर्क्युलर मोशनचे सिम्बॉल असतील. तर लिनियर मोशनचं सिम्बॉल जर आपण बघितलं, आपण अगोदर बघूया पहिलं लिनियर मोशन, त्याला ट्रान्सलेशनल मोशन असंही म्हणलं जातं, त्याचबरोबर 1 डायमेन्शन मोशन असंही म्हणलं जातं. दोन्ही नाव आहेत. लिनियर मोशनमध्ये जो पहिला आपला सिम्बॉल आहे तो आहे बघा एस. त्याला म्हणायचं आपण लिनियर डिस्प्लेसमेंट. देन सेकंड सिम्बॉल इज दॅट व्ही इज कॉल्ड लिनियर व्हेलॉसिटी. आफ्टर दॅट थर्ड वन इज दॅट ॲक्सेलरेशन, जे ए ना आपण काय करतो, रिप्रेझेंट करतो. ॲक्सेलरेशन लिहिलं जातं, याला मी लिनियर ॲक्सेलरेशन लिहीन. लिनियर ॲक्सेलरेशन हे लिनियर मोशन किंवा 1 डायमेन्शन मोशन, ज्याला ट्रान्सलेशनल मोशन असंही म्हणलं जातं. ह्याचे काय 3 सिम्बॉल आहेत आणि वारंवार आपल्या ह्या चॅप्टरमध्ये येणार आहे, त्यामुळे आपल्या हे लक्षात राहणं गरजेचं आहे. दुसरी जी आपल्याकडे मोशन आहे त्याला म्हणून आपण 2 डायमेन्शन मोशन. यामध्ये आपण एक्झाम्पल घेतलं होतं काय, सर्क्युलर मोशन इज अ 2 डायमेन्शन मोशन. आता सर्क्युलर मोशनमध्येही असेच कन्सेप्ट आहेत जे की सेम, जिथं लिनियर डिस्प्लेसमेंटसाठी आपण एस यूज करतोय 1 डायमेन्शन मोशनमध्ये किंवा लिनियर मोशनमध्ये, तर याच पद्धतीनं आपण सर्क्युलर मोशनमध्ये म्हणजेच 2 डायमेन्शनल मोशनमध्ये आपण जे एस आहे, जे लिनियर डिस्प्लेसमेंट लिनियर मोशनसाठी यूज करतो, या ठिकाणी थिटा यूज करायचं. आणि जसं आपण याला एसला लिनियर डिस्प्लेसमेंट म्हटले, या ठिकाणी जे बी सर्क्युलर असेल किंवा 2 डायमेन्शन मोशन असेल त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणायचा. अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्याच्यानंतर बघा दुसरं जे सिम्बॉल आहे सेम, इकडं जसं व्ही यूज केलंय आपण लिनियर व्हेलॉसिटी इंडिकेट करण्यासाठी किंवा रिप्रेझेंट करण्यासाठी, सेम इन टू द सर्क्युलर मोशन और 2 डायमेन्शनल मोशन वी हॅव यूज अ ओमेगा. हे दिसायला डब्ल्यू सारखं दिसतंय आपल्याला, पण हे डब्ल्यू नाही, आपण ओमेगा म्हणूया. ओमेगाला म्हणायचं आहे आपला अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि तिसरी जी आपली कन्सेप्ट आहे, जसं इकडं आपण ॲक्सेलरेशनसाठी ए यूज केले, सेम आपण 2 डायमेन्शन मोशन किंवा सर्क्युलर मोशनमध्ये आपण यासाठी काय रिप्रेझेंट करणार आहोत बघा, अल्फा. याला म्हणायचं आपण अँग्युलर ॲक्सेलरेशन. सेम आहेत नाव. इथं थोडं लक्षात ठेवायचं, इथं लिनियर लिहायचे, बाकी डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन सेम आहे. या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत, अँग्युलर, बाकी डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सेलरेशन वरचं जसं आता सेम आहे, तिथं लिनियर आणि या ठिकाणी अँग्युलर असेल. सिम्बॉल मात्र अलग आहे. लिनियरसाठी एस यूज केले, तर मी अँग्युलरसाठी थिटा यूज केलाय. लिनियर व्हेलॉसिटीसाठी आपण व्ही यूज केले, तर अँग्युलर व्हेलॉसिटीसाठी आपण ओमेगा यूज केलाय. आणि फायनली जो आपल्याकडे लिनियर ॲक्सेलरेशनसाठी आपण ए यूज केले, तर या ठिकाणी
अँग्युलर ॲक्सलरेशनसाठी आपण अल्फा यूज केला. आता ह्या प्रत्येकाचं आपण थोडंसं एक कन्सेप्ट बघूया आणि त्याचं रिलेशन फाइंड करूया की ह्या दोन्हीमध्ये रिलेशन काय. मग त्यासाठी मला अगोदर तुम्हाला लिनियर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन काय असतं सांगावं लागेल. त्याच्यानंतर थिटा म्हणजेच अँग्युलर डिस्प्लेसमेंट, ओमेगा आणि अल्फा हे तिन्ही आणि हे तिन्ही 6 कन्सेप्ट आपण अगोदर बघूया आणि मग ह्यांच्या दोन्हीमधलं रिलेशन काय असतं आपण चर्चा करूया. ठीक आहे. तर बघा, पहिली जी कन्सेप्ट आहे आपली डिस्प्लेसमेंटची, ज्याला एस ना आपण रिप्रेझेंट करतोय. एस लिनियर काय असतं आपल्याकडे, हे डिस्प्लेसमेंट. लिनियर डिस्प्लेसमेंट कशाला म्हणतो बघा, एकदम छोटी डेफिनेशन आपण सांगू शकतो याच्यामध्ये. अ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन एनी टू डिस्टिंक्ट पॉइंट विच मीन्स कमीत कमी अंतर दोन कोणत्याही अलग वेगळ्या, डिस्टिंक्टचा अर्थ वेगळे. या ठिकाणी एक पॉइंट इथं आहे आपल्याकडे आणि दुसरा पॉइंट आपला बी या ठिकाणी. सपोज करा एखाद्या वस्तूचं मोशन झालंय या पॉइंट टू या पॉइंट पर्यंत, किंवा मोशन असंही झालं असेल या पद्धतीनं, कसंही मोशन होऊ द्या, पण जे कमीत कमी अंतर असेल त्याला म्हणायचं आपण डिस्प्लेसमेंट. कमीत कमी, जसं की एखादी सपोज करा एक एक्झाम्पल, एक आपल्याकडे एक मुलगा आहे आणि तो काय केला, या ठिकाणी ए पोझिशनला आहे, थोड्या वेळाला तो काय केला या डायरेक्शनला गेला, या ठिकाणी या पोझिशनला आपण नाव देऊया बी पोझिशन. ठीक आहे. ए पोझिशनला होता, त्याच्यानंतर तो बी पोझिशनला गेला, बी नंतर तो सी पोझिशनला खाली आला, या ठिकाणी इथं पोहोचला. सपोज करा ही सी पोझिशन आहे आपली, ए पासून बी कडे गेला, बी पासून सी कडे आला. तर या ठिकाणी या मुलानं ऍक्च्युअल जे बी ट्रॅव्हल केलं डिस्टन्स ते कुठून, इथून इथपर्यंत, ए टू बी टू सी पर्यंत. पण ज्यावेळेस आपण डिस्प्लेसमेंटचा विचार करूया तर डायरेक्ट जे बी शॉर्टेस्ट डिस्टन्स होईल. शॉर्टेस्ट कसं होईल, मला काय करावं, सरळ एक रेष मारावं लागेल, याला शॉर्टेस्ट म्हणूया आपण, कमीत कमी डिस्टन्स आहे. तर शॉर्टेस्ट डिस्टन्स जे बी असेल त्याला आपण डिस्प्लेसमेंट म्हणायचं. आणि ह्या मुलानं ऍक्च्युअल जो ट्रॅव्हल केलेला पाथ आहे तो आहे ऍक्च्युअल ट्रॅव्हल केलेला पाथ. ऍक्च्युअल ट्रॅव्हल केलेल्या पाथला काय म्हणू आपण, डिस्टन्स म्हणूया. डिस्टन्स नाव एकसारखे जरी वाटत असतील तरी अलग संकल्पना आहे. हे डिस्टन्स आहे आणि हे काय आपण बघतोय डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट काय सांगेल आपलं, शॉर्ट डिस्टन्स बिटवीन एनी टू डिस्टिंक्ट पॉईंट. डिस्टिंक्टचा अर्थ पॉईंट दोन वेगळे असावेत, अलग असावेत. आता ए पॉईंट इथंच आणि यावरच बी पॉईंट असेल तर या ठिकाणी आपले हे डिस्प्लेसमेंट किती असेल तुमचं, या ठिकाणचं 0 असेल, कारण यामध्ये अलग काहीच नाही, वेगळे पॉईंट असणं आपल्या यासाठी गरजेचे. ठीक आहे. दुसरी जी कन्सेप्ट आहे त्याच्यानंतर काय, जे एसआय युनिट असतं डिस्प्लेसमेंटचं ते असतं बघा मीटर. एसआय युनिट आपण डिस्प्लेसमेंटचं सांगितलं तर काय म्हणतात आपला मीटर. एसआय युनिट मीटरमध्ये आपण याला मोजतो. बाकी दुसरी जी डेफिनेशन आहे आपली व्ही रिप्रेझेंट केलं होतं आपण कशाला, लिनियर व्हेलॉसिटीला. तर लिनियर व्हेलॉसिटी म्हणजे काय सांगता येईल आपल्याला, तर लिनियर व्हेलॉसिटी आपल्याला सांगता येईल बघा, एनी बॉडी और ऑब्जेक्ट. आपण फिजिक्समध्ये ज्यावेळेस डेफिनेशन कोणत्या लिहितात, बॉडी किंवा ऑब्जेक्टचा आपण यूज करतो. एनी बॉडी ऑब्लिक ऑब्जेक्ट ट्रॅव्हल्ड डिस्प्लेसमेंट नॉट अ डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट इन युनिट टाइम इज कॉल्ड व्हेलॉसिटी. ही कोणती व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी. म्हणजे कोणतीही बॉडी किंवा ऑब्जेक्ट असेल काही डिस्प्लेसमेंट ट्रॅव्हल करेल युनिट टाइममध्ये. टाइम माहीत नाही आपला, 1 सेकंद असेल, 10 सेकंद असेल, 1 मिनिट असेल, 5 मिनिट असेल, सांगता येत नाही आपला. जे बी टाइम असेल म्हणजे मला असं म्हणता येऊ शकतं की बी इज इक्वल टू जे बी डिस्प्लेसमेंट आहे एस डिवाइड बाय काय येईल आपल्याकडे टाइम. बी इज इक्वल टू एस बाय टी असं आपल्याला लिहिता येऊ शकतं. म्हणजे या ठिकाणी जो बी आपल्याकडे डिस्प्लेसमेंट आहे पर युनिट टाइम, त्या हिशोबाने आपण जर या दोघांचा रेशिओ काढला तर व्हेलॉसिटी. पण तुम्हाला ह्या फॉर्म्युल्यावरून तुम्हाला ह्याचं सूत्र सुद्धा बनवता येऊ शकतं. फॉर्म्युल्यावरून तुम्हाला ह्याची डेफिनेशन बी बनवता येऊ शकते. कशी डेफिनेशन, तुम्ही असं ह्याला सहज लिहू शकता, a ratio between linear displacement and time. The ratio between linear displacement and time is called a linear velocity. आपला हे बी सांगता येऊ शकतं, ही बी एक डेफिनेशन आहे, पण ही डेफिनेशन जराशी बेटर असते. ठीक आहे. देन त्याच्यानंतर ह्याचं जे काही एस आय युनिट आहे, जसं ह्याचं मीटर आहे तसं इथं काय असेल, एक तर ह्या एस साठी काय असेल मीटर डेफिनेटली, आणि टाइमसाठी काय असते आपल्याला माहित आहे सेकंड आहे, पण सेकंड खाली असल्यामुळे काय होईल मीटर पर सेकंद आपण म्हणूया.
व्हीचं काय असणार आहे आपल्याकडे SI युनिट मीटर पर सेकंड. पर सेकंड लिहा. जर तुम्हाला सेकंड वर लिहायचं असेल तर इनवर्स लिहावं लागतं. तर जनरली कसं लिहिलं जातं व्ही बरोबर मीटर पर सेकंड. या ठिकाणी याचं काय असेल युनिट असेल SI युनिट. ठीक आहे. त्याच्यानंतर लिनियरच्या बाबतीत बघा तिसरी कन्सेप्ट आपण घेतली होती. एक झाला आपल्याकडे डिस्प्लेसमेंट S, त्याच्यानंतर झाला आपल्याकडे व्हेलॉसिटी, आणि तिसरी कन्सेप्ट कोणती आहे आपली लिनियर डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत ए आहे. ए ला म्हणायचं आपण लिनियर ऍक्सलरेशन. लिनियर ऍक्सलरेशन. ठीक आहे. लिनियर ऍक्सलरेशन कशाला म्हणावं एकदम सोपं आहे बघा. द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. कोणची व्हेलॉसिटी? स्पेशली लिनियर व्हेलॉसिटी. लिनियर व्हेलॉसिटी विथ रेस्पेक्ट टू टाइम. टाइमच्या रिलेटेड जर वेगामध्ये बदल होत असेल, वेगाच्या जी काय वेग असेल, रेट म्हणजे काय चेंज होणे, वेगामध्ये जर बदल होत असेल टाइमच्या रिलेटेड तर त्याला आपण ऍक्सलरेशन म्हणू. म्हणजे या ठिकाणी एखादी ऑब्जेक्ट ए पोझिशनला होती सपोज करा, ही ऑब्जेक्ट बी पोझिशनला पोहोचण्यासाठी याला लागणार टाइम सपोज करूया आपण टी बरोबर 1 सेकंद. इथं टी तुमचं 0 आहे, या ठिकाणी 1 सेकंद झालं. त्याच्यानंतर समजा बी पासून हा सी पर्यंत पोहोचला ऑब्जेक्ट, हा या ठिकाणी टाइम झाला 2 सेकंद. परंतु जर आपण याचं डिस्प्लेसमेंट कॅल्क्युलेट केलं, समजा हे 5 मीटर आहे आणि हे किती झालं समजा आपल्या या ठिकाणी 20 मीटर असेल. किती? 20 मीटर. तर ह्या दोन्हीच्या बाबतीत जर बघितलं आपण ए पासून बी पर्यंत 1 सेकंद टाइम लागला, इथं बी पासून सी पर्यंत 2 सेकंद, म्हणजे इथं 1 सेकंद, इथं 2 सेकंद टाइम लागला. 2 सेकंद. टी बरोबर किती? 2 सेकंद. या ठिकाणी टी 1 सेकंद आहे. इथपर्यंत 1 सेकंद, इथपर्यंत 2 सेकंद, म्हणजे हा आणि हा टाइम जवळपास ह्याला 1 सेकंद, ह्या बी पासून सी पर्यंत सुद्धा 1 सेकंद लागला. टोटल बघला हे मी इथं लिहितो वाटलं तर. टी इथून कुठपर्यंत आहे बघा, हे या ए पासून सी पर्यंत टोटल 2 सेकंद. ए पासून बी पर्यंत 1 सेकंद आणि ए पासून सी पर्यंत 2 सेकंद म्हणला. टाइम बरोबर आहे या ठिकाणी, पण आपल्याकडे जे डिस्प्लेसमेंट आहे ते मात्र चेंज होते. तर 5 मीटर गेलं आणि या ठिकाणी किती? 20 मीटर. तर जनरली तुम्ही टाइमच्या बाबतीत सांगू शकता की असे म्हणू शकतो, जसं की एक्झाम्पलमध्ये आता कुठलीही बस किंवा व्हेकल आहे किंवा तुमची गाडी असेल, तुम्ही स्टार्ट केल्यानंतर हळूहळू पहिल्या सुरूला आपली 0, 10, 20, 30 या स्पीडनं गाडी जाते, आपल्या स्पीडोमीटरमध्ये दाखवतं. तर पहिल्या 2 किंवा 3 सेकंदापर्यंत गाडी आपली कदाचित 10 या स्पीडनं असेल. त्याच्यानंतर बघा पुढच्या 3 सेकंदात, ज्यावेळेस 3 सेकंद काउंट करतात त्याच्यानंतर 20ला जाईल ती गाडी. पुढच्या परत 3 सेकंदात ती 30ला जाईल. म्हणजे टाइमच्या रिलेटेड काय होणार इकडं डिस्प्लेसमेंटमध्ये चेंज होते, किंवा टाइमच्या रिलेटेड आपल्या डिस्प्लेसमेंटच्या रिलेटेड टाईममध्ये चेंज होते. तर हा जो काही बदल होतोय त्यालाच या रेटला, कोणाच्या व्हेलॉसिटीच्या रेटला आपण काय म्हणायचं? ऍक्सलरेशन म्हणायचं. याचा आपला फॉर्म्युला कसं सांगता येईल बघा. याचा फॉर्म्युला सांगता येईल आपला ए इज इक्वल टू डेल्टा व्ही डिवाइड बाय टी. आता डेल्टा व्ही काय, जी व्हेलॉसिटी असणार आहे आपल्याकडे, या व्हेलॉसिटीमध्ये काय होणार आहे? चेंज होणार आहे. कशाच्या रिलेटेड? टाइमच्या रिलेटेड. व्हेलॉसिटीमध्ये जे चेंज होतोय तो टाइमच्या रिलेटेड जर चेंज होत असेल तर आपल्याला काय म्हणूया या ठिकाणी ऍक्सलरेशन. ओके. याचं दुसरे सूत्र असं लिहिलं जातं ए बरोबर व्ही फायनल मायनस व्ही इनिशियल डिवाइड बाय टी. हाही एक आपल्याकडे फॉर्म्युला आहे. तर हे 3 कन्सेप्ट झाले. ह्याचं SI युनिट बघूया आपण लगेच. चला SI युनिट ह्याचं काय असेल? SI युनिट असेल मीटर पर सेकंड स्क्वेअर. मीटर पर सेकंड स्क्वेअर ऍक्सलरेशनचं SI युनिट आपला असं सांगता येऊ शकतो. ठीक आहे. हे 3 कन्सेप्ट शिकलो आपण कशाच्या बाबतीत? लिनियर मोशनच्या बाबतीत. त्याच्यानंतर बघूया आपण आता जरासं अँग्युलर म्हणजे सर्क्युलर मोशनच्या बाबतीत बघूया आपण. सर्क्युलर मोशन. ठीक आहे. सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनमध्ये पहिली आपली डेफिनेशन आहे, पहिलं आपल्याकडे नाव आहे अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणून आपण त्याला. अँग्युलर डिस्प्लेसमेंट इट इज रिप्रेझेंटेड बाय द थिटा. ठीक आहे. बघा काय सांगता अँग्युलर डिस्प्लेसमेंट आपला काय सांगता येईल? सपोज एनी पार्टिकल विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन. सपोज एनी पार्टिकल विच इज परफॉर्मिंग सर्क्युलर मोशन, there is their point we have choose A is the initial position of that particle. After some time t it will be reach on point B. सपोज करा या ठिकाणी याचं सेंटर काय? या ठिकाणी O आहे. आता ह्या O पासून A जो आपला पार्टिकल आहे तो R रेडियसवर आहे, आपण असं मानूया R रेडियसवर. ठीक आहे. थोड्या वेळानंतर A पासून हा पार्टिकल कुठं पोहोचला? B वर पोहोचला. कारण सर्क्युलर मोशन हा काय करतो? ट्रॅव्हल करतो. A पासून तो B वर पोहोचला. मग B
वर पोहोचल्यानंतर ही जी आपली रेडियस आहे याला आपण पोझिशन वेक्टर सुद्धा म्हणतो. त्याची रेडियस आपण या पार्टिकलची पोझिशन आपण इथून दाखवतोय, याचा अर्थ हे पोझिशन वेक्टर झालं. तर हे जे आहे इथून इथपर्यंत हा बी या पॉईंटवर हा पार्टिकल आपला पोहोचलेला आहे आपण असं गृहीत धरलं. तर ही जी रेडियस आहे ओ पासून ए पर्यंतची रेडियस ही शिफ्ट होऊन कुठे येईल आता ओ पासून बी पर्यंत येईल. आणि या ठिकाणी एक काय होईल अँगल तयार, ज्याला आपण थिटा रिप्रेझेंट करतो. म्हणजे आपलं असं म्हणता येतं, काय ह्याचे डेफिनेशन सांगता येईल आपलं बघा इथे तुम्ही डेफिनेशन काय सांगता येईल, अ रेडियस and an angle described by radius vector. तर रेडियस वेक्टरनं डिस्क्राईब केला. डिस्क्राईब म्हणू शकता तुम्ही ह्याला, तर ट्रेस्ड बी शब्द यूज करू शकता. या ठिकाणी मी ह्याला असे म्हणू शकतो an angle traced by radius vector. अँड अँगल ट्रेस्ड बाय रेडियस वेक्टर. मला असंही म्हणता येऊ शकतो, ट्रेस म्हणा किंवा डिस्क्राईब म्हणा काही चालेल. त्याला काय म्हणू आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणूया. का तर जे पोझिशन होती आपली पहिली ओ पासून ए पर्यंत जे रेडियस होता तो शिफ्ट होऊन आता ओ पासून बी कडे गेला. हा रेडियस या ठिकाणाहून या ठिकाणीकडे पुढं पोहोचला. तर रेडियस ऍक्च्युअली शिफ्ट झाला. जी इनिशियल पोझिशन आहे रेडियसची आणि ही किती आहे आपली फायनल पोझिशन आहे. तर या एवढ्याच पाथचा विचार करतोय. ऍक्च्युअली हा पार्टिकल थोडासा प्रमोशन मध्ये परफॉर्म करतोय, पण आपण जर एवढ्याच पाथचा विचार केला, जे काही डिस्टन्स ट्रॅव्हल केले ए पासून बी पर्यंत, त्याचा जर विचार केला आपण, तर हे काय या ठिकाणाहून अँगल काय केला ट्रॅव्हल झाला. तर इनिशियल पोझिशन रेडियसची ओ ए होती, आता फायनल ओ बी आहे. रेडियसचं लोकेशन बदललं, पोझिशन बदलली, मग त्या रेडियसनं इनिशियल पासून फायनल पर्यंत जो बी अँगल क्रिएट केला आहे ना, इनिशियल टू फायनल पर्यंत जो बी अँगल क्रिएट केला त्याला म्हणायचं आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे आहे जनरली आपण हे कशात मोजतो रेडियनमध्ये. जर आपण एसआय युनिट वगैरे बघूया, आपण अँग्युलर डिस्प्लेसमेंटचं एसआय युनिट बघूया. आपण एसआय युनिट जे असतं बघा ते रेडियन असतं. एसआय युनिट अँग्युलर डिस्प्लेसमेंट बरोबर रेडियन. ठीक आहे. देन त्याच्यानंतर बघा दुसरी गोष्ट, ही झाली पहिली कन्सेप्ट आपली. आता यामध्ये अजून एक गोष्ट आहे, ती म्हणजे ह्याच्या डायरेक्शनची बाबत. डायरेक्शन आपण कसं दाखवतो. आता जो आपण सर्कल काढला होता, सपोज करा आम्ही व्हर्टिकल प्लेनमध्ये सर्कल काढलाय. या ठिकाणी ही पोझिशन आपली ए आहे, ही पोझिशन बी सपोज करूया आपण. ओ सेंटर आहे, ओ ए इनिशियल रेडियस, ओ बी फायनल रेडियस, आणि या ठिकाणी अँगल जो ट्रेस झाला तो थिटा आहे. तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कशी काढायची, तर आपण ह्याला यूज करायचं बघा राईट हँड थंब रूल. दोन रूल आहेत. एक पहिला आहे आपला राईट हँड थंब रूल, आणि दुसरा जो प्रकार आहे आपल्याकडे यामध्ये तो आहे स्क्रू रूल. कोणताही रूल तुम्ही यूज करू शकता. राईट हँड थंब रूल म्हणजे आपला राईट हँडचा आपण विचार करायचा आहे. राईट हँडचे 4 फिंगर आणि या ठिकाणी हा आपला थंब आहे. तर अगोदर आपण बघायचं आहे की मोशन कुठल्या प्लेनमध्ये आहे, व्हर्टिकल प्लेनमध्ये आहे का हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये. आता मी हा सर्कल ड्रॉ केला आहे व्हर्टिकल प्लेनमध्ये. याचा अर्थ ह्याचं जे काही पोझिशन आहे, हे जे सर्क्युलर मोशन आहे या पार्टिकलचं ते व्हर्टिकल फॉर्ममध्येच आहे, नक्कीच व्हर्टिकल प्लेनमध्ये आहे. मग या ठिकाणी जो बी पार्टिकलची डायरेक्शन असेल फिरण्याची, जसं की यामध्ये 2 डायरेक्शन आहेत पार्टिकलच्या फिरण्याचे. एक तर अँटी क्लॉकवाईज फिरत असेल पार्टिकल, नाही तर मग क्लॉकवाईज फिरत असेल. अँटी क्लॉकवाईज कसं असतं या साईडला, तर असं पार्टिकल फिरत असतं त्याला आपण क्लॉकवाईज म्हणूया. आणि जर आपलं उलटं म्हणजेच वॉच जे असते आपली घडी त्या हिशोबाने पकडायचं आपला. अँटी क्लॉकवाईज म्हणजे घडीच्या अपोजिट असेल आणि घडी ज्या डायरेक्शन आपली रोटेट होते त्या डायरेक्शन आपण क्लॉकवाईज म्हणूया. तर हा प्लेन आहे आपला कसा, आपला प्लेन टोटली कसा आहे आपला हा व्हर्टिकल प्लेन आहे. आणि यामध्ये आपण राईट हँड थंब यूज करूया. आपला पार्टिकलची डायरेक्शन कशी आहे अँटी क्लॉकवाईज आहे. तर आपले जे 4 फिंगर आहेत, हे जे टोटल फिंगर आहेत थंब सोडून रिमेनिंग थंब आपले जे फिंगर आहेत त्याला काय करायचं आपण, ज्या दिशेनं आपला पार्टिकल रोटेट होतोय फिरतोय, ज्या दिशेनं आपण आपला पार्टिकल फिरतोय त्या दिशेने आपले 4 फिंगर कर्ल करायचे. हे 4 फिंगर कर्ल केल्यानंतर जो थंब आपला डायरेक्शन दाखवेल, हे 4 फिंगर मी कर्ल केले, जो थंब आपल्या डायरेक्शन दाखवेल त्या डायरेक्शनला असेल तुमच्या अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन. जनरली आपण आता ही डायरेक्शन जी आहे ती आउटवर्ड आहे. म्हणजे हा जो बोर्ड आहे, हा बोर्डचा प्लेन सुद्धा व्हर्टिकल आहे आणि या ठिकाणी हे जे आपण डायग्राम ड्रॉ केले त्याचा प्लेन सुद्धा व्हर्टिकल.
तर या हिशोबाने आपण बघितलं तर जे ह्याची अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन आहे ती मात्र कशी आहे या पद्धतीने. आपण लिनियर जर बघितला, लिनियर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन या ठिकाणी कशी असते टॅन्जन्शियल. आपण 11th मध्ये स्टडी केलंय, माहित आहे आपला. आणि बी पॉईंट जवळ जर बघितलं आपण या पार्टिकलची लिनियर व्हेलॉसिटी डायरेक्शन ही सुद्धा कशी असेल टॅन्जन्शियल असेल अप दॅट पॉईंट. या सर्कलच्या सर्कम्फरन्सला टॅन्जन्शियल असेल. या ठिकाणी जर समजा पॉईंट पोहोचला तुमचा पार्टिकल तर इथं लिनियर जे व्हेलॉसिटी आहे त्याची डायरेक्शन परत कशी असेल आपली टॅन्जन्शियल असेल. मात्र अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही कशी असते आपली याची जनरली बघितलं तर ती आउटवर्ड असेल. या केसमध्ये आउटवर्ड असेल. सपोज आपण जर समजा होरिझॉन्टल प्लेन घेतला, एखादी होरिझॉन्टल प्लेन आहे आणि यामध्ये होरिझॉन्टलमध्ये आपला असा हा पार्टिकल काय करतोय आपला समजा अँटी क्लॉकवाईज फिरते, तर आपण ही कर्ल फिंगर त्या पार्टिकलच्या जसं पार्टिकलचं परफॉर्मिंग आहे व्हेलॉसिटी आहे लिनियर त्या हिशोबाने जर आपण ह्याला कर्ल केला तर आपला थंब जो आहे तो वरची डायरेक्शन दाखवतोय म्हणजेच अपवर्ड डायरेक्शन. तर ती अपवर्ड डायरेक्शन या ठिकाणी या डिस्प्लेसमेंटची असू शकते. म्हणजे तुमच्या प्लेनवर डिपेंड आहे आणि तुमच्या पार्टिकलच्या लिनियर व्हेलॉसिटीची डायरेक्शन कोणीकडे आहे किंवा तो कसा परफॉर्म करतोय, क्लॉकवाईज परफॉर्म करतोय अँटी क्लॉकवाईज करतोय या हिशोबाने. तर मी तुम्हाला बोर्डावर थोडंसं लिहून दाखवतो डायरेक्टली की कोणत्या प्लेनमध्ये कसं कसं आपल्याला सांगता येऊ शकतं. एक पहिला आपण घेऊया समजा होरिझॉन्टल प्लेन आहे आपल्याकडे. होरिझॉन्टल प्लेनमध्ये आपला सर्कल आहे किंवा सर्कल मोशन परफॉर्म करतोय पार्टिकल. तर यामध्ये दोन केस होऊ शकतात. एक केस फर्स्ट आपली अशी होईल जर समजा तो पार्टिकल अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला फिरत असेल, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननं फिरत असेल तर अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन कुणीकडे असेल. या हिशोबाने जर बघितलं आपण तर बघा प्लेन आपला होरिझॉन्टल आहे. प्लेन होरिझॉन्टल म्हणलं तुम्ही जरासं डायग्राम काढतो. हे होरिझॉन्टल प्लेन या ठिकाणी आपला पार्टिकल ए, थोड्या वेळानंतर तो पार्टिकल बी या ठिकाणी पोहोचेल आणि आपली डायरेक्शन पार्टिकल कशी आहे अँटी क्लॉकवाईज या पद्धतीने असं रोटेट होते. तर तुमचे कर्ल फिंगर काय करायचे त्या पार्टिकलला जसं चाललंय त्या पार्टिकलला एवढा रोटेट करा. या पद्धतीने रोटेट करायचं आपला. असा अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे त्यामुळे आपण असं रोटेट करणार. पण थंब आपलं काय दाखवणार आहे अपवर्ड डायरेक्शन. तर जर केस अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनचे असेल तर आपलं जेही या ठिकाणी अँग्युलर डिस्प्लेसमेंट आहे त्याची डायरेक्शन कोणीकडे असेल अपवर्ड असेल, अपवर्ड. आणि त्याच्यानंतर केस दुसरी ह्याच्यामध्ये आपलं असं बघता येईल बघा जर समजा क्लॉकवाईज डायरेक्शन असेल, क्लॉकवाईज डायरेक्शन असेल, क्लॉकवाईज डायरेक्शनमध्ये कुणीकडे दाखवता येईल आपल्याला या ठिकाणी हेच क्लॉकवाईज असेल तर जे बी आपल्याकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन ही अपवर्ड असेल तर ते काय होईल याच्या बरोबर अपोजिट डाऊनवर्ड. आणि सेम या ठिकाणी बघा जर व्हर्टिकल प्लेन असेल केस फर्स्ट त्यामध्ये बी अँटी क्लॉकवाईज असेल, जिथं अपवर्ड आहे त्या ठिकाणी काय होऊ शकतं आउटवर्ड होऊ शकतं. तीच अँग्युलर डिस्प्लेसमेंट डायरेक्शन आउटवर्ड असेल. आणि केस 2 जो क्लॉकवाईज डायरेक्शन आहे त्यामध्ये काय होईल ती अपवर्ड डाऊनवर्ड आहे तर हे काय होतं इनवर्ड या ठिकाणी आपल्याला डायरेक्शन सांगता येऊ शकते. ठीक आहे, हे झालं आपलं अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत. आपण ह्याच्यानंतर बघूया बघा आता अँग्युलर व्हेलॉसिटी कशाला म्हणू आपण. अँग्युलर व्हेलॉसिटी ह्याला रिप्रेझेंट आपण कशानं करतो ओमेगानं करतो. ह्याला लिहायचं बघा आपण कसं द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट with respect to time. या ठिकाणी बघा काय म्हणतात आपला अँग्युलर व्हेलॉसिटी जी आहे जो अँग्युलर डिस्प्लेसमेंटचा रेट असेल तो जर आपल्या टाइम सोबत जर तो रेट होत असेल किंवा संबंधित असेल तर आपल्याला काय म्हणता येऊ शकेल त्याला अँग्युलर व्हेलॉसिटी म्हणता येईल. आता अँग्युलर व्हेलॉसिटी जो आपल्याकडे आहे ओमेगा ज्याला आपण इंडिकेट करतोय ॲक्च्युली असतं काय ते ओमेगा बरोबर आपण ह्याला काय म्हणू शकतो थिटा डिवाइड बाय टाइम. या ठिकाणी थिटा आहे आपल्याकडे अँग्युलर डिस्प्लेसमेंट आणि टी काय असण्याकडे आपल्याकडे टाइम असेल. ह्याचा जो SI युनिट आहे SI युनिट आपण घेऊया. SI युनिट हे असतं बघा रेडियन पर सेकंड. थिटासाठी आपण रेडियन यूज करणार रेडियन आणि टाइमसाठी आपण टी यूज करणार रेडियन पर सेकंड असेल. हे दोन कन्सेप्ट झाल्या. आता ह्याची जी बी डायरेक्शन असेल आपण ह्याच्या अगोदर जे अँग्युलर डिस्प्लेसमेंटची डायरेक्शन बघितली आहे सेम त्याच डायरेक्शन असेल. जसं व्हर्टिकल आणि होरिझॉन्टल प्लेन आपण बघितलं पार्टिकलचं जी बी
मोशन आहे ते क्लॉकवाईज आहे का अँटी क्लॉकवाईज आपण हे बी बघितलं. तसं सेम अँग्युलर डिस्प्लेसमेंटच्या बाबतीत मी सांगितलं आत्ता, तसंच सेम डायरेक्शन अँग्युलर तुमच्या वेलॉसिटीचे असेल. यामध्येही काही बदल होणार नाही, सेम टू सेम या ठिकाणी डायरेक्शन असेल. देन त्याच्यानंतर बघा लास्ट जो आपला पार्टिकल आहे किंवा लास्ट जी कन्सेप्ट राहिली आपली त्याला म्हणू आपण अँग्युलर ॲक्सलरेशन. अँग्युलर ॲक्सलरेशन. अँग्युलर ॲक्सलरेशनला काय लिहायचं बघायचं. ह्याला रिप्रेझेंट आपण कशाने करतो, ओमेगानं रिप्रेझेंट केलं जातं. तर यामध्ये आपल्याला काय सांगता येऊ शकेल, अँग्युलर ॲक्सलरेशन म्हणजे द रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी आपण गेल्या वेळेस अँग्युलर डिस्प्लेसमेंट लिहिलं कशामध्ये, अँग्युलर व्हेलॉसिटीची डेफिनेशन लिहिलं. तर अँग्युलर व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड अँग्युलर ॲक्सलरेशन. ह्याला आपण अल्फानं रिप्रेझेंट करतोय. जो बी आपल्याकडे अँग्युलर व्हेलॉसिटीचा रेट समजा टाइमच्या रिलेटेड जर चेंज होत असेल, अँग्युलर व्हेलॉसिटीचा रेट टाइमच्या रिलेटेड चेंज होत असेल तर त्याला म्हणायचं आपण अँग्युलर ॲक्सलरेशन. ओके. अल्फा इज इक्वल टू म्हणजे मला काय म्हणता येईल, डेल्टा ओमेगा डिवाइड बाय टी. डी टी लिहिता येते आपल्याला, डेल्टा ओमेगा डिवाइड बाय टी आपल्याला घेता येऊ शकते. आता टाइम लिमिट लिहून आपण घेऊ शकतो. त्याच्यामध्ये जर लिमिट आपण घेतलं तर डी ओमेगा. जर आपण टाइमचा लिमिट घेतला समजा अल्फा अल्फा आहे आपल्याकडे टी टेन्स टू, तर लिमिट घेऊया आपण, लिमिट टी टेन्स टू 0 असा असेल तर अल्फा जो असेल आपल्याकडे तो डी ओमेगा डिवाइड बाय डी टी. म्हणजे आपण याचं डेरिव्हेटिव्ह घेतो. हे आपण पुढे ह्याच्यावर चर्चा करणार आहोत. ह्या फक्त तुम्हाला एवढा एक फॉर्म्युला लक्षात ठेवा की अल्फा बरोबर ओमेगा बाय डेल्टा ओमेगा बाय डी टी ध्यान ठेवा, किंवा अल्फा बरोबर सरळ सरळ ओमेगा बाय टी एवढं लक्षात ठेवा. बाकी ज्या वेळेस आता पुढे ह्याच्या कन्सेप्ट येतील त्यावेळेस आपण डिटेलमध्ये बघणार आहोत त्याचं स्केलर व्हेक्टर क्वांटिटी कशी असते काय नाही. आपण टाइम लिमिट टी टेन्स टू 0 का लावतोय, अल्फा बरोबर डी ओमेगा बाय डी टी कसं आलं, डेरिव्हेटिव्ह वगैरे कसं आलं, हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याच्यावर चर्चा करणार. फक्त आपण सध्या 3 कन्सेप्ट समजून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बघतोय, व्हिडिओ तयार केला. फक्त कन्सेप्ट जे बी आहेत त्यामध्ये जसे की 2-3 आपण लिनियर व्हेलॉसिटी म्हणा, लिनियर ॲक्सलरेशन म्हणा आणि त्याचबरोबर अँग्युलर. त्यांचं जरा रिलेशन आपण थोडंसं लास्ट बघूया. आपण रिलेशनमध्ये बघा ए जे आहे त्याला आपण म्हणूया, सुरुवातीपासून घेऊ आपण, एस आहे आपल्याकडे लिनियर डिस्प्लेसमेंट. त्याचं जे रिलेशन असतं अँग्युलर डिस्प्लेसमेंट बरोबर ते असेल बघा आर इंटू थिटा. मी स्केलर फॉर्ममध्ये घेतोय. त्याच्यानंतर बघा जो दुसरा आहे आपल्याकडे व्ही, त्याचं जे रिलेशन असेल ते असेल बघा आर इंटू ओमेगा. आणि जे शेवटचं आहे आपल्याकडे ए, त्याचं रिलेशन असेल आर इंटू अल्फा. असे आपण 3 रिलेशन सांगितले. एसचं रिलेशन म्हणजेच लिनियर व्हेलॉसिटी लिनियर डिस्प्लेसमेंटचे रिलेशन अँग्युलर डिस्प्लेसमेंट सोबत काय असेल, एस बरोबर आर थिटा असेल, आर थिटा. त्याच्यानंतर व्हीचं काय असेल, आर ओमेगा असेल, तसंच एचं आर अल्फा असेल. ठीक आहे. तर आज आपण इथं थांबूया. येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी बाकीच्या पुढून जो बी चॅप्टर आहे आपला तो आपण कंटिन्यू करूया. तर तुम्हाला जर मी शिकवलं समजत असेल तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. यानंतर आपण लगेच उद्या किंवा यानंतर आपण हा व्हिडिओ पुढचा टाकूया.